नमस्कार मैत्रिणींनो, जर तुमची सिझेरियन पद्धतीने डिलिव्हरी झालेली असेल तर टाक्यांची काळजी कशी घ्यावी किंवा सिझेरियन पद्धतीने डिलिव्हरी झाल्यानंतर किती दिवसांनंतर टाक्यांवरून अंघोळ करावी हा प्रश्न बऱ्याच स्त्रियांचा आहे। याबद्दलच संपूर्ण माहिती आज जाणून घेऊया। सिझेरियन पद्धतीने डिलिव्हरी झाल्यानंतर आपण 3 ते 4 दिवस हॉस्पिटलमध्येच असतो, परंतु हॉस्पिटलमध्ये तिसऱ्या दिवशी आपल्याला अंघोळ करण्यास सांगण्यात येते। तेव्हा आपण कोणाच्याही मदतीने म्हणजेच नातेवाईकांच्या मदतीने फक्त सिझेरियन कट असलेल्या ठिकाणी प्लॅस्टिक लावून अंघोळ करू शकतो। पण सिझेरियन झाल्यानंतर 5 ते 6 दिवस अंघोळ न केलेलेच उत्तम असते। एकदा की तुम्ही हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर तुम्ही रोज अंघोळ करू शकतात। फक्त टाके असलेली जागा म्हणजेच ड्रेसिंग भिजवणे टाळा, त्यामध्ये पाणी जाऊ देऊ नका। डॉक्टर जेव्हा 8 ते 9 दिवसानंतर टाके काढण्यासाठी हॉस्पिटलमध्ये बोलवतात तेव्हा टाके व्यवस्थित आहे की नाही हे पण आपल्याला सांगतात। टाके ड्राय होत आहे की टाके ओलेच आहे हे सुद्धा आपल्याला डॉक्टर तुम्हाला सांगतात। जर तुमचे टाके ड्राय नसतील म्हणजेच ओले असतील तर तुम्हाला डॉक्टर अंघोळ न करण्याचा काही दिवस सल्ला देतील, आणि जर टाके ड्राय असतील तर आपले टाके काढण्यात येतात आणि मग तुम्ही दररोज अंघोळ करू शकतात, परंतु डॉक्टरांना विचारूनच हा सल्ला घ्यावा। आणि अंघोळ करण्यास सुरुवात केल्यानंतर अंघोळ केल्यावर टाक्याची जागा स्वच्छ ठेवणे आणि डॉक्टरांनी सांगितल्यानुसार क्रीम किंवा पावडर लावणे या गोष्टी अवश्य कराव्यात व डॉक्टरांनी दिलेली औषधं देखील नियमित घ्यावी। जर टाके घातलेली जागा स्वच्छ ठेवली गेली नाही तर तेथे इन्फेक्शन होते, म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व गोष्टी योग्य पद्धतीने कराव्या। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास अशा अधिक उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।